गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदीमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात तफावत पाहायला मिळत आहे. या मुद्द्यामुळेच अनेक वर्षांपासून दुरावलेले भाऊ देखील एकत्र आले. तर या प्रकरणात भर पडली आहे. परप्रांतीयांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून या मोर्चाची हाक देण्यात आली होती. मनसे आणि उद्धव सेना देखील यात सहभागी होणार होते, पण पोलिसांनी याला परवानगी नाकारली आणि मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर मीरा भाईंदर रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झाली. हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजलोकतंत्र. या मोर्चात मनसे, उद्धव सेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. 10 वाजता मोर्चास्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकाची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मेरा रोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चेवेळी आंदोलकांनी मराठीच्या जय घोषणा करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कितीही अडवलं तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु मोर्चातील लोकांच्या संख्येमुळे त्यांना अडवणं अशक्य झालं. या मोर्चामध्ये मनसे, उद्धव सेना, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि हातात शिवरायांचा भगवा झेंडा घेऊन मोर्चेकरी त्यांना ठरवलेल्या मार्गावरून मोर्चात चालत होते. या मोर्चात आलेले मनसे नेते अभिजित पानसे म्हणाले की आम्हाला मराठी माणसांचा अभिमान आहे. आज या मोर्चात प्रत्येक मराठी माणसाने हजेरी लावली. पोलिसांनी नेत्यांना अटक केली, दडपशाही करण्यात आली, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं, तरीही मराठी माणूस एकवटला. फक्त मेरा रोड नव्हे तर राज्यातून जेव्हा मराठी माणसे इथे यायला सुरुवात झाली तेव्हा सरकार घाबरलं. मराठी माणसांची एकजूट यापुढं अशीच कायम राहील असं त्यांनी म्हटलं आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार होता, त्याला पोलिसांनी परवानगी का नाकारली असा प्रश्न करत मंत्री प्रताप सरनाईक मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांवर संतापले. या मोर्चेपूर्वी नेत्यांना नोटीस पाठवल्या. मी पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली ते योग्य नाही. कायद्यानुसार मोर्चासाठी परवानगी मागितली असेल तर त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून सुरू केली ती दादागिरी या परिसरात आमदार म्हणून मी प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. सकाळपासून जी धरपकड सुरू आहे त्याचा निषेध करतो. मी स्वतः या मोर्चात सहभागी होण्यासाठी मेरा रोडला जाणार आहे. जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी असा इशारा त्यांनी थेट पोलिसांना दिला. दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक जेव्हा या मोर्चात पोहोचले तेव्हा त्यांना मोठ्या संख्येने विरोध पत्करावा लागला, सामना करावा लागला. मंत्र्यांनी इथून निघून जावे अशी घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलकर्ते आक्रमक झाले. यावेळी गो बॅक आणि जय गुजरात अशा घोषणांचा आवाजही वाढला. मोर्चाच्या ठिकाणी येताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना पाण्याची बॉटल देखील फेकून मारण्यात आली. त्यानंतर प्रताप सरनाईक मोर्चातून निघून गेले. या घटनेनंतर सरनाईकांनी उबाटा आणि मनसेवर टीका केली. काही लोक या मोर्चात राजकारण करत आहेत असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. उबाटा आणि मनसेचे हे राजकारण सुरूच राहणार आहे. मी मीरा भाईंदर मधील लोकांसोबत राहणार आहे असं सरनाईक यावेळी म्हणाले आहेत. आता या सगळ्या घटनेमुळे मास्टर माइंड गेम खेळला आहे तो एकनाथ शिंदे यांनी. मंत्री प्रताप सरनाईक यांना आंदोलनाच्या ठिकाणी पाठवून आपण मराठीच्या सोबत आहोत आणि हिंदी सक्तीच्या विरोधात आहोत असा एक अभाव शिंदेंनी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिले शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी सक्तीच्या घोषणा केल्यामुळे एकनाथ शिंदे विरोधकांच्या कचाट्यात सापडले होते. नंतर शिंदेच्या जय गुजरात या घोषणेमुळे वातावरण चांगलं तापलं होतं. हे सर्व प्रकरण शांत करण्यासाठी एकनाथ शिंदेंना एक संधी हवी होती आणि ती योगायोगाने या मेरा रोडच्या रूपाने आली आणि शिंदेंनी आपली चाल चालली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणात आता एकनाथ शिंदेच्या चालीमुळे सगळं खापर फार फुटणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राजलोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.